हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। 15 जून 2025 रोजी झालेल्या सेट परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आपल्यातील बहुतांश जणांनी तो पाहिला देखील असेल। रिझल्ट कसा बघावा यासाठीचा एक लहानसा व्हिडिओ आपण बनवलेला होता। तर त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर रिझल्टच्या टॅबवर जर क्लिक केलं तर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला ओपन झालेला दिसून येतो आणि इथं आपण आपला डिटेल्स टाकून म्हणजे सीट नंबर आणि नाव तसंच फोन नंबर आणि जन्मतारीख एवढी इन्फॉर्मेशन यासाठी लागणार आहे। तर हे टाकून आपण आपला रिझल्ट बघू शकणार होतो। बहुतांश जणांनी तो रिझल्ट पाहिला देखील आहे। आपल्या ग्रुपमधील किमान 20 ते 22 जणांचा रिझल्ट क्वालिफाय झालेल्याचा आलेला आहे आणि जे क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपली मेहनत जी आहे ती फळाला आली असं निश्चितच म्हणावं लागेल। ज्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत असाल अनेक दिवसांपासून आणि त्यातूनच हे यश मिळालेलं आहे। मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या आनंदात आम्ही सहभागी आहोतच। यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काही माझ्या खूप जवळच्या ओळखीतल्या 2 ते 3 जणांचं 2 किंवा 3-4 मार्क्सनी क्वालिफिकेशन हुकलेलं आहे, परंतु हरकत नाही, पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला एक नवीन चान्स मिळेल आणि त्यात आपण निश्चितपणे सातत्याने मेहनत घेऊन आणि एक नियोजनपूर्वक मेहनत घेऊन यामध्ये यश प्राप्त करणार आहोत। त्यासाठी शुभेच्छा। थोडेसे प्रयत्न कमी पडले असतील किंवा कदाचित नशिबाची साथ मिळाली नसेल असं म्हणूया आणि जे आहे ते स्वीकारून आपण पुढे जाऊया। पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा आणि डॉक्टर सेट अकॅडमी आपल्या पुढील प्रवासात देखील आपल्यासोबत असणारच आहे। यात काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होता की आमचा जो रिझल्ट दिसतोय त्याच्यात मार्क्स दिसत नाही आहे। तर इथं बघा मित्रांनो, 2 ऑप्शन्स दिसत आहेत, विथ मार्क्स आणि विदाऊट मार्क्स। विथ मार्क्सवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा रिझल्ट मार्क्स पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये किती मार्क्स मिळाले ते दिसेल आणि विदाऊट मार्क्सवर क्लिक केलं तर तुम्हाला मार्क्स किती मिळाले ते दिसणार नाही, क्वालिफाय झालात किंवा नाही एवढंच ते रिझल्टमध्ये दिसेल। त्यामुळे इथून ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करा। यानंतर ई सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करावं याविषयी इन्क्वायरी होती। तर आपण सेटच्या होम पेजला आल्यानंतर ई सर्टिफिकेट अशा पद्धतीने एक आपल्याला टॅब दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाईड सेट 15 जून 2025 कॅन ओनली डाउनलोड ई सर्टिफिकेट फ्रॉम हिअर अशा पद्धतीची एक नोट इथं दिसते। आताचा जो 15 जून 2025चे सेट परीक्षा जे क्वालिफाय झालेले आहेत केवळ त्यांचंच ई सर्टिफिकेट इथं उपलब्ध असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तिथे जे विचारलेले आहेत त्या सगळ्या डिटेल्स द्याव्या लागणार आहेत। त्याच्यात एक्झाम डेट म्हटलेली तिथं आपण आत्ताची 15 जून 2025 ही सिलेक्ट करणार। त्याच्यानंतर स्वतःचा सीट नंबर, नाव, डेट ऑफ बर्थ अशा सिलेक्ट करून कॅप्चा एंटर करून सबमिट केलं असता ई सर्टिफिकेट आपल्याला इथं डाउनलोड करता येणार आहे। इथं सर्वांनी एक नोंद घेणं महत्त्वाचं आहे की आता सेट परीक्षा विभाग पुणे विद्यापीठ यांच्याकडून कोणतेही सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना पोस्टाने घरापर्यंत पोहोचवलं जात नाही। तर हे जे ई सर्टिफिकेट असते तर हेच ई सर्टिफिकेट सेट परीक्षा क्वालिफाय झाल्याचा पुरावा असतो। त्यामुळे ते ई सर्टिफिकेट इथून डाउनलोड करा आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथं सेट परीक्षेच्या ह्या प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तिथं निश्चितपणे उपयुक्त पडेल। जर व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।